वेलकम टू MH अकॅडमी. हाऊ टू सिलेक्ट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज सिलेक्ट करताना तुम्हाला कोणते पॉईंट कन्सिडर करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा इथे काही पॉईंट मी ते हायलाईटसुद्धा करणार आहे. त्या हायलाइटेड पॉईंटवरून तुम्हाला लक्षात येईल का त्या कॉलेजचं रेप्युटेशन तिथे काय किंवा त्या कॉलेजचं रेप्युटेशन तुम्ही तिथे चेक करू शकता. आता रेप्युटेशन चेक करण्यासाठी किंवा हे सगळा डेटा तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी दोन ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. एक तर तुम्ही कॉलेजची वेबसाईट चेक करू शकता. दुसरा ऑप्शन तुमच्याकडे आहे का जे पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत किंवा जे आता जे विद्यार्थी जे शिकत आहेत त्यांच्याकडनं तुम्ही तिथे क्रॉस चेक करू शकता. आता आपण इथे पॉईंट बघू. आता बघा सिलेक्शन ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज. आता आपण जे पॉईंट इथे कन्सिडर करतो आहे ते BTech स्टुडंटसाठी करतो आहे, म्हणजे डिग्री इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पॉईंट आपण इथे कन्सिडर करतो आहे. बघा फर्स्ट पॉईंट AICTE अप्रूव्हल. बघा ऑलमोस्ट सगळेच कॉलेज AICTE अप्रूव्हल तिथे असतात. AICTE अप्रूव्हल म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. दे युनिव्हर्सिटी ऑफ ॲफिलिएशन. आता तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आता बघा आता मोस्टली आपण इथे कन्सिडर करू का तुम्ही टॉप युनिव्हर्सिटीमध्ये ते ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं आता महाराष्ट्राचा आपण विचार केला तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई किंवा युनिव्हर्सिटी ऑफ पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, इथे तुम्ही ॲडमिशन म्हणजे अशा रेप्युटेड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन तुम्ही तिथे घेण्याचा प्रयत्न करा. ज्या टॉप रँकिंगमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्याचा तुम्ही तिथे प्रयत्न करा. त्यानंतर DTE अप्रूव्हल. ऑलमोस्ट सगळ्याच कॉलेजचं तिथे DTE अप्रूव्हल असते. DTE म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन अप्रूव्हल. किंवा अप्रूव्हल आल्याशिवाय किंवा बघा हे DTE अप्रूव्हल आणि AICTE अप्रूव्हल असल्याशिवाय ते कॅप राऊंडमध्ये ते पार्टिसिपेटच करणार नाही. आता पुढचा पॉईंट जो सांगणार आहे तुम्हाला बघा इथे ॲक्रिडेशन हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲक्रिडेशन. आता इथे तुमच्या दोन प्रकारचे ॲक्रिडेशन आहेत. एक तुमचा आहे NAAC NAAC. बघा ऑलमोस्ट हे ॲक्रिडेशन प्रत्येक कॉलेजचं आता झालेलं आहे कारण गव्हर्नमेंटने याचं ॲक्रिडेशन कंपल्सरी केलेलं आहे. पण त्याच्यानंतरचं दुसरं ॲक्रिडेशन आहे ते NBA. बघा ज्या कॉलेजचं NBA झालेलं आहे तुम्ही समजू शकता का की ते क्वालिटी एज्युकेशन तिथे आहे, वेल इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आहे. त्यामुळे तुम्ही NAAC बरोबर NBA झालेलं आहे का तुम्ही चेक करा. बघा NAACचं जे ॲक्रिडेशन होतं आहे ते पूर्ण कॉलेजसाठी होतं आहे आणि NBAचं जे ॲक्रिडेशन होतं आहे ते ब्रांच वाईज होतं आहे. समजा मेकॅनिकल ब्रांचसाठी वेगळं ग्रेडिंग असते, कम्प्युटर ब्रांचसाठी वेगळी ग्रेडिंग असते. मग तुम्ही वेबसाईटवरती जरूर चेक करा त्या कॉलेजचं NBA झालं आहे का नाही. हा पॉईंट मी इथे हायलाईट करतो. हे तुम्हाला चेक करायचं NBA झालं असेल तर असं तुम्ही अज्यूम करू शकता का जिथे क्वालिटी एज्युकेशन आहे. त्यानंतर रँकिंग. आता तुम्ही कॉलेजची रँकिंग तुम्ही ते चेक करू शकता. आता रँकिंगसाठी तुम्ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची NIRF बघा या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही तिथे कॉलेजची रँकिंग चेक करू शकता. आता ज्या इन्स्टिट्यूटने तिथे याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तुम्ही एक समजू शकता का त्यांच्याकडे ॲटलिस्ट क्वालिटी एज्युकेशन आहे किंवा त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. तर तुम्ही इथे NIRFला तुम्ही व्हिजिट करा. वाटल्यास त्या एकदम सिम्पल तुम्हाला गुगलमध्ये सर्च करता NIRF तुम्हाला पहिली वेबसाईट येईल. हे तुम्हाला रँकिंग दिसेल. मागच्या वर्षाचं सुद्धा रँकिंग तुम्ही बघू शकता. पण तुम्ही रँकिंग जरूर चेक करा. ज्या कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याने NIRFमध्ये म्हणजे याच्यामध्ये त्याने पार्टिसिपेट केलं होतं का नव्हतं तिथे तुम्हाला रँकिंगसुद्धा शो करेल. तुम्ही जिथे महाराष्ट्र सिलेक्ट करा तुम्हाला महाराष्ट्राचे सगळे कॉलेज तुम्हाला तिथे दिसतील. रँकिंग तुम्ही जरूर चेक करा. हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे प्लेसमेंट रेकॉर्ड. आता प्लेसमेंट रेकॉर्ड तुम्हाला चेक करण्याचा ऑप्शन काय तुमच्याकडे का तुम्ही कॉलेजची वेबसाईट चेक करू शकता. तुम्ही जरूर मी तुम्हाला सजेस्ट करेल का मागचा कमीत कमी 3 वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही ते चेक करा. कारण मध्ये लॉकडाऊन कोरोना होतं त्यामुळे मे बी तर इम्पॅक्ट थोडा झाला असेल. पण तुम्ही मागच्या 3 वर्षाचा रेकॉर्ड तरी जरूर चेक करा आणि त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल का कॉलेजमध्ये ॲव्हरेज प्लेसमेंट किती आहे. तुम्ही इथे फोकस करा ॲव्हरेज पॅकेज किती दिले गेलेलं आहे. जे मॅक्झिमम आणि मिनिमम पॅकेजपेक्षा तुम्ही काय करा ॲव्हरेज पॅकेज किती दिले त्यावर फोकस करा. कारण ॲव्हरेज पॅकेजवरून तुम्हाला समजेल त्या कॉलेजचं रेप्युटेशन काय. कारण कसं आहे मॅक्झिमम पॅकेज कधी 50 लाख 1 करोड असं सुद्धा जातं आहे. पण तुम्ही इथे फोकस करा की ॲव्हरेज सॅलरी पॅकेज किती दिलं गेलेलं आहे. प्लेसमेंट रेकॉर्डसाठी तुम्ही कॉलेजची वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत किंवा आता जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊ शकता. देन तुम्ही फॅकल्टी क्वालिफिकेशन 100% चेक करा. आता ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे जर रेप्युटेड कॉलेज असेल तर ऑब्वियसली ते क्रायटेरिया फुलफिल झालेला असेल. पण फॅकल्टी क्वालिफिकेशन तुम्ही चेक करा. तर आपण इथे BTechबद्दल बोलतो आहे तर इथे कमीत कमी फॅकल्टीचं क्वालिफिकेशन मास्टर्स एज्युकेशन झालेलं पाहिजे. ME MTech त्याचं झालेलं पाहिजे. याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि स्टुडंटचा रेशिओ चेक करा. आता 60चा इंटेक आहे समजा 60चा इंटेक आहे एका याच्या इयरसाठी तर ॲटलिस्ट इथे 3 ते 4 फॅकल्टी पाहिजे. म्हणजे मोस्टली रेशिओ 1:15
म्हणजे 1 टीचर इज टू 15 स्टुडंट्स किंवा 1:20 असा रेशिओ असतो. ॲटलिस्ट तुमचे 60 स्टुडंटच्या मागे 3 टीचर तरी पाहिजेत. ॲटलिस्ट तुम्ही हे चेक करा. मग फॅकल्टी क्वालिफिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. किती टीचर्स तिथे PhD झालेले आहेत, किती टीचर्स तिथे PhD परस्युइंग आहेत, किती तिथे मास्टर्स कम्प्लिटेड आहेत. बघा आता BTechबद्दल आपण बोलतो आहे. आता जिथे ज्या कॉलेजमध्ये झालेले टीचर्स आहेत किंवा नुसते फक्त कॉलिफिकेशनवर टीचर आहेत तिथे ॲडमिशन घेण्याचं तुम्ही तिथे टाळा. मग आता नेक्स्ट आपण इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज. बघा हा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे एकदम, इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीज. कारण ह्या पॉईंटमध्ये काय आहे, कारण कॉलेज दरवर्षी काय करते, डेव्हलपमेंट फीज स्टुडंटकडनं घेते. त्या डेव्हलपमेंट फीजचा इथे प्रॉपर यूज होतो काय, त्यांनी तिथे प्रॉपर लॅब सेट केलेले आहेत का नाही, प्रॉपर कम्प्युटर्स किंवा सिस्टम्स त्यात अपडेट केले आहेत का नाही, तुम्ही याच्यावरसुद्धा फोकस करा. पण तुम्हाला बघा हे 4 पॉईंट्स तुम्हाला मी हायलाईट केले, हे जरूर क्रॉस चेक करायचे आहेत. आता जे चांगलं कॉलेज आहे मोस्टली जिथे इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटी चांगलीच असते. आता लोकेशन बघा, आता लोकेशनला सुद्धा मी एवढं जास्त इम्पॉर्टन्स देत नाही इथे. बघा तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला मे बी रिलोकेट व्हावं लागेल त्या 2-3 वर्षासाठी. पण जर तुमचं जवळच तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं असेल तुमच्या घराच्या जवळच, तर तुम्ही लोकेशनला इथे कन्सिडर करू शकता. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, फीज अँड स्कॉलरशिप. बघा ज्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे तिथे फीज स्ट्रक्चर त्यांनी वेबसाईटवरती डिस्प्ले केलं आहे का, आणि ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या तुम्हाला वेळेवर म्हणजे ज्या स्कॉलरशिप आहेत त्याची प्रोसिजर वेळेवर पूर्ण होते का, हे तुम्ही जरूर क्रॉस चेक करा. आणि फीज त्यांनी बघा फीज जरूर त्यांनी तिथे त्या वेबसाईटवरती तिथे मेन्शन केलेली असेल. नंतर एक्झाम रिझल्ट्स, आता हा सुद्धा पॉईंट तुम्ही इथे कन्सिडर करू शकता. आता एक्झाम रिझल्ट्सवरून तुम्हाला इथे अंदाज येईल का, तुम्हाला अंदाज येईल का कॉलेजचं रेप्युटेशन काय, तिथे लेक्चर्स प्रॅक्टिकल व्यवस्थित होतात का नाही, टीचर्सची क्वालिटी काय, हे सगळं तुम्हाला इथे एक्झाम रिझल्ट्सवरून तिथे समजेल. आता इंडस्ट्री टायप्स, आता हा बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्या पॉईंटला तुम्ही जरूर कन्सिडर करा. बघा ह्या पॉईंटला तुम्ही इथे जरूर कन्सिडर करा इंडस्ट्री टायप्स. आता इंडस्ट्री टायप्समध्ये काय आहे का, तुम्हाला जेव्हा तुम्ही बीला असताना तुम्हाला प्रोजेक्टसाठी इंडस्ट्रीमध्ये पाठवलं जातं आहे का, काही तुमच्या इंटर्नशिप तुमच्यासाठी ऑर्गनाईज केल्या जातात का, तुमच्यासाठी काही सेमिनार्स ऑर्गनाईज केले जातात का, इंडस्ट्री एक्सपर्टचे लेक्चर तुमच्यासाठी होतात का, हे तुम्हाला इंडस्ट्री टायप्समध्ये तुम्हाला इथे बघायचं आहे. आता नेक्स्ट म्हणजे R&D. बघा आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबचा बेनिफिट काय आहे का, तुम्ही जेव्हा फायनल इयरला प्रोजेक्ट करता तेव्हा तुम्हाला ह्या R&D लॅबचा इथे चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणजे रिसर्च अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे आहे का, तुम्ही जे काही रिसर्च पेपर तुम्हाला तिथे स्टडी करायला भेटतात का, तशी फॅसिलिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या बेसवरतीच तुम्हाला तिथे प्रोजेक्ट करायचं आहे. बघा म्हणजे रिसर्च फॅसिलिटीजला तुम्ही चेक करा. आणि कॅम्पस लाईफ. आता बघा आता हे सगळं पॉईंटमध्ये कॅम्पस लाईफसुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कॅम्पस लाईफमध्ये आपण इथे काय कन्सिडर करू, तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इथे होतात का, म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी इथे होतात का, तुम्ही ते जरूर क्रॉस चेक करा. पण मी इथे तुम्हाला सांगेल म्हणजे तुमच्या प्लेसमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू कुठले कुठले पॉईंट इथे कन्सिडर केले पाहिजेत. तुम्ही इथे ॲक्रेडिटेशनवाला पॉईंट तुम्ही जरूर चेक करा, रँकिंग तुम्ही चेक करा, प्लेसमेंट रेकॉर्ड तुम्ही चेक करा, फॅकल्टी क्वालिफिकेशन तुम्ही चेक करा, आणि इंडस्ट्रीचे टाईप्स काय आहेत हे तुम्ही जरूर चेक करा. कारण याच्यावर तुम्हाला समजेल का त्या कॉलेजचं रेप्युटेशन काय. बघा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.